थलपती विजयनं अखेर तामिळनाडूच्या सत्तेचं गणित जुळवलं। उद्या सकाळी 11 वाजता विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। काँग्रेस, डाव्यांसह 3 पक्षांचाही थलपती विजयला पाठिंबा। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे सीएम। गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा। उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी होणार। पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री बनण्याची ही शक्यता। सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार मीच घालेन। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं विधान। निदा खानची 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात निदाची पोलीस चौकशी होणार। निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचा नगरसेवक होता हे पूर्णपणे स्पष्ट। नगरसेवकाच्या मागे आणखी कोण कोण होतं याचीही चौकशी केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। इम्तियाज जलील धर्मांतरामागचे मास्टर माइंड। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप। निदा मोहरा एमआयएम चेहरा असल्याचाही शिरसाटांचा दावा। भोंदू खरातला उद्या न्यायालयात हजर करणार। शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचे कुटुंबीय आक्रमक। रविवारी संध्याकाळी काढणार मूकमोर्चा। नराधमाला फाशी शिक्षा देण्याची मागणी। सोलापुरातून आणखी एका भोंदूला अटक। आडेगावच्या विरकर महाराजला 5 दिवसांची पोलीस कोठडी। अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस। विदर्भासह मराठवाड्यामध्ये अवकाळीची हजेरी। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गला अवकाळी पावसानं झोडपलं।